नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि या निकालाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये लगेचच विधानसभेची तयारी सुरू झालेली आहे. आत्ताच्या घडीला राज्यामध्ये सत्तेत असलेल्या महायुतीला पुन्हा निवडून यायचं असेल तर त्याची तयारी काय करायची हा एका बाजूला चर्चेचा विषय असतानाच दुसऱ्या बाजूला याच महायुतीतल्या विविध नेत्यांच्याकडून होणारी वक्तव्य ही सातत्यानं याच महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्यासाठी अडचणीचं कारण ठरत आहेत. आत्ताच्या घडीला निवडणुका एक संपून दुसरी येण्याच्यासाठी अवघे 100 ते 120 दिवस आहेत आणि याच दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करावा असा आग्रह एकनाथ शिंदेंच्या समर्थकांनी त्यांच्याकडे सुरू केलाय. एकनाथ शिंदेंनी तो आग्रह उडवून लावलेला आहे आणि अत्यंत मिश्किलरित्या जसे राज्याच्या रस्त्यांचा विकास झाला, विस्तार झाला, तसाच मंत्रिमंडळाचा सुद्धा विस्तार होईल असं उत्तर दिलेलं आहे. एका बाजूला राज्यातल्या महायुतीचे वरिष्ठ नेते ही सर्व परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांच्या दुय्यम आणि तिय्यम स्तरावरच्या नेत्यांच्याकडून होणारी सातत्यानं वक्तव्य ही महायुतीच्यासाठी आणि त्यात सुद्धा महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्यासाठी डोकेदुखी ठरली आहेत. असे बोलघेवडे नेते नियंत्रणात आणले जाऊ शकतात की नाही याचं उत्तर लवकरात लवकर किंबहुना तातडीनं महायुतीला शोधावं लागणार आहे. अन्यथा येत्या दिवसांमध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुकांच्यासाठी महायुती मैदानात उतरेल त्यावेळेला आपलीच लोक आपल्याच समोर अधिकाधिक आव्हानं निर्माण करतायत असं या महायुतीच्या शीर्षस्थ नेत्यांना वाटेल. हे सगळं यासाठी सांगणं गरजेचं आहे कारण नुकत्याच आटोपलेल्या लोकसभेच्या 48 जागांच्यासाठी लढताना अशाच पद्धतीनं सातत्यानं वक्तव्य झाली. आता ती चूक टाळली जाणार आहे का? ती चूक टाळण्याच्यासाठीची जबाबदारी कुणी घ्यायची? फडणवीसांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या बाबतीत निर्णय घ्यावा, शिंदेंनी शिवसेनेबाबत निर्णय घ्यावा आणि अजित पवारांनी राष्ट्रवादीबाबत निर्णय घ्यावा अशी किमान अपेक्षा बाळगावी की नाही? जर समजा नेत्यांमध्ये वक्तव्याचा समन्वय नसला तर त्याचा स्वाभाविक फायदा हा विरोधकांना होतो. हे सांगण्यासाठी कुणा नव्या राजकीय विश्लेषकाची गरज नाही. असं असताना डोकेदुखी ठरू पाहणाऱ्या बोलघेवड्या नेत्यांना आवरणार कोण आणि खरंच आवरलं जाणार का या निमित्तानं आजची लक्षवेधी चर्चा. या चर्चेत आपल्या सोबत कोण मान्यवर आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. या चर्चेमध्ये आपल्या सोबतचे मान्यवर राजकीय विश्लेषक या नात्यानं मकरंद मुळे आहेत. आपल्या सोबत या चर्चेमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं गणेश हाके आहेत, गणेश खंडकर आहेत आणि आपल्या सोबत या चर्चेमध्ये कपिलजी ढोकेत काँग्रेसच्याकडून प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं. चर्चेला सुरुवात आधी पटकन मकरंद मुळे यांच्या मार्फत करूयात. मकरंदजी, माझा आवाज आपल्यापर्यंत अतिशय नीट पोहोचला असेल अशी अपेक्षा आहे. पटकन या गोष्टीचा खुलासा आपल्याकडून अपेक्षित करतो की हे जे बोलघेवडे नेते आत्ताच्या घडीला महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाच्यासाठी डोकेदुखी ठरतायत त्यांच्या एकूण वर्तनाचं भविष्यात होणारं नुकसान काय असेल? असं आहे की बोलघेवडे नेते ही सर्व राजकीय पक्षांची डोकेदुखी आहे. ज्या राजकीय पक्षाला थोडंसं यश कमी मिळतं किंवा ज्या राजकीय पक्षाचा अश्वमेध रोखला गेलेला आहे त्यांच्याकरता अधिक त्रासदायक असे ठरू शकणार आहे. हे नेते जे असतात ते एका वर्तुळात लोकप्रिय होतात. त्यांना असं वाटतं की आपला एक फॅन क्लब आहे आणि मग त्यामुळे त्यांचं अधिक हे प्रमाण वाढत जातं. ह्याचं आपण प्रमाण सर्व राजकीय पक्षात बघितलेलं आहे. आता महायुती पुढच्या ज्या सगळ्या समस्या आणि अडचणी आहेत की आपसातले गैरसमज निर्माण होऊ नये, स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ नये आणि आपसात समन्वय जरी झाला नाही, एकवाक्यता जरी झाला नाही तरी एकमेकांकडे पाठ फिरवून ऐन निवडणुकीत बसू नये एवढी त्यांना काळजी घ्यायची आहे. मात्र हे बोलघेवडे नेते हे त्रासदायक ठरू शकतात, ठरलेले आहेत. याची अनेक ठिकाणी उदाहरणं आपण बघितलेली आहेत. त्याचे फटके काही मतदारसंघात बसल्याचंही चित्र आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. बिलकुल मकरंद मुळे, अगदीच तुम्ही जी गोष्ट सांगितलीत मी खरं तर तिथपर्यंत या चर्चेला आणणारच होतो कारण बोलघेवड्या नेत्यांच्यामुळे केवळ आणि केवळ नेते अडचणीत येतात असं नाहीये तर प्राप्त स्थितीमध्ये अनेकदा निकालावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. मकरंद मुळे, एखाद दोन उदाहरणं आपण चर्चेत द्या, त्याच्यानंतर गणेश खंडकर यांच्यापर्यंत आपण पोहोचूया. नाही, असं आहे की एकाच दोन उदाहरणापेक्षा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की उत्तर भारतातल्या 260 लोकसभेच्या जागा आणि त्या 260 जागा भारतीय जनता पार्टीच्या पदरात पडू नये, पारड्यात जाऊ नये म्हणून तिथे जे सगळे प्रचार झाले विरोधकांकडनं की एक आरक्षणाचा विषय होता, दुसरा संविधानाचा होता.
आता विरोधकांच्या ह्या जाळ्यात भारतीय जनता पार्टीचे नेते अनेक वेळा अडकलेले आहेत. काही वेळा उलट सुलट बोलताना, काही वेळा बोलता बोलता जीभ घसरलेली आहे. हेतू कदाचित चांगले असतील, परंतु त्या हेतूंमुळे बोलतानाचं भान नसल्यामुळे त्याचे फटके बसलेले आहेत. त्यामुळे याचा परिणाम होतो. महाराष्ट्रातही काही ठिकाणी असं उतावळेपणा चित्र झालेलं आहे. त्यामुळे काही जागा जिंकून जरी आल्या असल्या तरी त्याचा परिणाम तिथे होतो. आणि आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, लोकसभेत त्याचा कदाचित इतका प्रभाव नसला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि जेव्हा विधानसभेच्या निवडणुका तुम्ही लढवायला जाल तेव्हा त्याचा परिणाम अधिक जाणवतो लोकमानसावर. त्याचा परिणाम खरं तर तुम्ही असं म्हणता आहात की परिणाम जाणवला नाही, पण गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांची वक्तव्य आपण पाहिली. इतकंच नाही तर खुद्द मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आपण पाहिलं तर ते एक गोष्ट थेट आणि स्पष्टपणे मांडतायत. ती कोणती? तर दुष्प्रचाराचा आपण बळी ठरलो आहोत. माझा प्रश्न आता गणेश खंडकर आपल्याला आहे, ज्या वेळेला विरोधकांच्याकडून दिशाभूल करणारं कोणतंही वक्तव्य होत होतं त्या वक्तव्याला हाणून पाडण्याच्यासाठी कुठलीच मोहीम, कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया ही महायुतीच्याकडून आली नाही आणि त्याच्यामुळे झालेलं नुकसान आपल्या समोर आहे. हे टाळता यायला हवं आहे, हे लक्षात तरी किमान आलंय का? नक्कीच प्रसादजी, लक्षात तर आलंय. म्हणजे जेव्हा महाराष्ट्रातले आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीसजी याविषयी पक्षाच्या बैठकीत असेल किंवा आपल्या माध्यमांशी बोलताना त्यांनी या बाबतीत काही गोष्टींची स्पष्टता ज्या वेळेला दिली त्यावेळेला नक्कीच आमच्या लक्षात आलेलं आहे. तर मला असं वाटतं की आपण आता जी चर्चा करत असताना आपल्याला जर का असं वाटत असेल की हा जो दुष्प्रचार सुरू आहे हा लक्षात येत नाही का किंवा या संदर्भात काही माहिती नसेल का, तर ही माहिती कळते, याबाबत माहिती मिळते सुद्धा. परंतु केवळ आणि केवळ याच्याच आधारावरती निवडणुका लढल्या जातात का? तर नाही. अनेक विषय निवडणुकीमध्ये येत असतात. पण एक खरं आहे की हा दुष्प्रचार हा मोठ्या प्रमाणावर झाला आणि त्याला ज्या पद्धतीने काउंटर करायला हवं होतं तर आम्ही कमी पडलो, पण आमच्या लक्षात आलं एवढं मात्र तुम्हाला. आता गणेश खंडकरजी, मी मध्ये यासाठी आपल्याला थांबवतो. आपण एका बाजूला असं म्हणताय की फक्त आणि फक्त यानंच काही सगळं होतं अशातला भाग नाही. मुळात मला असं वाटतं की यानंच जर काही सगळं होतं अशातला भाग नसेल तर पराभवाला सातत्यानं मग नरेटिव्ह हेच वाक्य का दिलं जात आहे? प्रसादजी, माझं म्हणणं नीट लक्षात घ्या. निवडणूक सुरू असताना अनेक विषयांवरती काम सुरू असतं, अनेक विषय निवडणुकीत येत असतात आणि ज्या वेळेला महाराष्ट्रासारखं एक मोठं राज्य की जिथे 48 लोकसभेच्या जागा आहेत आणि त्याच्या एवढ्या मोठ्या प्रदेशामध्ये विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, दक्षिण महाराष्ट्र किंवा कोकण प्रांत असेल, अशा प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणच्या निवडणुकीवरती त्या ठिकाणचे विषय प्रभाव टाकत असतात. म्हणजे आमचं काही लक्ष नव्हतं असं नाही. म्हणून मी तुम्हाला क्लिअरली परत एकदा स्पष्ट करतो मी बाब की लक्षात आलं नव्हतं का? तर आलं होतं. पण हा मुद्दा एवढा प्रभावी ठरेल, हा नरेटिव्ह एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम करेल, कदाचित हे ओळखण्यात आम्ही कमी पडलो. आता निवडणूक संपलेली आहे प्रसादजी. अगदी निवडणूक एका बाजूला एका टप्प्याची संपली आहे गणेशजी, पण खरं तर तुमच्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या तमाम महायुतीच्या लोकांच्यासाठी आव्हान मोठं आहे, हे आपण स्वीकारायला हवं. मग तुम्ही सजग राजकारणी या दृष्टीनं त्याकडे पाहाल. मला पटकन आता कपिलजी यांच्यापर्यंत पोहोचायचंय. खरं तर कपिल ढोके, आपल्यापासून या चर्चेची सुरुवात करायची होती पण आपलं नेटवर्क बाधित होत होतं म्हणून थांबलं प्रकरण. आता आपल्यापर्यंत येतो. मला कपिलजी याचा खुलासा पटकन लागेल आपल्याकडून की आत्ताच्या घडीला महायुतीच्या नेत्यांच्याकडून सातत्यानं पराभवाला तुमचा प्रचार जबाबदार ठरवला जातोय आणि त्या प्रचाराच्या अनुषंगानं नेत्यांकडून झालेली वक्तव्य समोर आणली जात आहेत. खरं पाहायला गेलं तर या स्थितीमध्ये आत्ताच्या घडीला प्रचार होता का दुष्प्रचार होता? मुळात जेव्हा आपण महायुती किंवा महाविकास आघाडी म्हणून एकत्र येतो तेव्हा त्यामध्ये एक प्रकारचं सत्व असणं अत्यंत गरजेचं आहे. महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या हिताचा विचार करून निर्माण झाली म्हणून असा प्रकार आपल्याला महाविकास आघाडीत दिसत नाही. परंतु महायुतीमध्ये म्हणजे एक फार सुंदर ग्रामीण भागात अध्यात्माच्या दाखले देत असताना सांगतात की 100 साधू एका ठिकाणी चांगल्या पद्धतीने राहू शकतात परंतु 4 शैतान एकत्र राहू शकत नाहीत. आणि महायुतीच्या बाबतीत जर आपण पाहिलं असेल तर जो तो आपापला स्वार्थ
जो तो म्हणजे महायुतीमध्ये आहे कोणती लोक एकमेकांना दूषण देतात याचा विचार सुद्धा आपण केला पाहिजे. शिवसेनेतले भ्रष्टाचारी जे ईडीच्या भीतीनं तिकडे गेले ते महायुतीत आहेत. राष्ट्रवादी भ्रष्टाचारी आहेत. 70,000 कोटीचा घोटाळा आहे नरेंद्र मोदींनी सांगितलं ते भ्रष्टाचारी तिकडे आहेत. काँग्रेसमध्ये आदर्श घोटाळा करणारे अशोक चव्हाण बीजेपी मध्ये आहेत. मग अशा महायुतीतले लोक जेव्हा एकत्र येतात त्यावेळी हे लोक एकमेकांबद्दल चांगली बोलण्याची अपेक्षा आपण कसं करणार आहोत. सातत्याने एकमेकांच्या विरोधात बोलायचं यांचा म्हणजे यांचा स्वतःचा सुद्धा स्वतःवरती विश्वास नाही. यांना जनतेनं जागा दाखवली मग पराभवाचं खापर स्वतःवर घेण्याऐवजी ही लोक अजित पवार गटाची लोक भाजपच्या लोकांना दोष देतात. भाजपची काही लोक अजित पवार गटाच्या लोकांना दोष देतात. म्हणजे साधं आहे की ही लोक विश्वासास पात्र नाहीत. हे तीन लोक एकत्र आल्यानंतर एकमेकांना दूषण देण्यापलीकडे काही करू शकणार नाहीत. अशा पद्धतीचं वातावरण आहे. कपिल ढोके, आपण अगदी मुद्द्यावर या चर्चेला आणलं आणि याच अनुषंगानं चर्चा पुढे न्यायची आहे. मकरंदमुळे मी आपल्यापर्यंत येतो, पण तत्पूर्वी आधी गणेश खंडकर आपलं उत्तर घेतो. आपण गणेश खंडकर गेल्या काही दिवसातली वक्तव्य आणखीनच तपासून पाहिली तर लक्षात काय येतं? महायुतीच्या लोकांमध्ये आपापसात एकमेकांवर पराभवाच्या निमित्तानं दोषारोप सुरू झालेले आहेत. फडणवीसांना सांगावं लागलं की एका सुरात बोला, एकाच भूमिकेत राहा, एकमेकांना दोष देण्याची ही वेळ नाही. हे सांगण्याची जबाबदारी फडणवीसांवर यावी, शिंदेंवर यावी. बघा असं आहे प्रसादजी, मी आता काँग्रेसच्या प्रवक्त्यांना आजचा तुमचा विषय किती कळला की नाही मुळात मला त्याचीच शंका आहे. शेवटी आपण चर्चा करतोय, आपण विषय काढला बोल घेवड्या नेत्यांच्या संदर्भामध्ये. असं आहे की शेवटी स्थानिक पातळीवर ज्या वेळेला पराभव होत असतो आणि विजयाची ज्या वेळेला तुम्हाला अपेक्षा असते आणि राजकारणामध्ये ज्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत, म्हणजे मी सांगलीच्या जागेचं नाही बोलत, चंद्रहार पाटलांचा पराभव कसा झाला हे महाविकास आघाडीचं मी आज काही डोक्यानं विचारणार नाही जी. पण विषय असा आहे की ज्या वेळेला पराभव होतो त्यावेळी तो जिव्हारी लागतो ना, की काम करून सुद्धा जर का एखाद्या नॅरेटिव्हमुळे आपला पराभव होत असेल तर त्यावेळेला कार्यकर्ता व्यथित होणं स्वाभाविक आहे. नाही, मग माझं तेच म्हणणं आहे. अहो गणेश खंडकर, माझं तेच म्हणणं आहे, जर नरेटिव्हमुळे हारत असाल तर त्या नरेटिव्हला पोषक वातावरण तयार का करता, चुका का करता, आणि ज्या वेळेला समोरचा नरेटिव्ह ठेवतो त्यावेळेला तो मोडून काढू शकत नाही. आता प्रसादजी मला एक फक्त काँग्रेसचे प्रवक्ते उत्तर देतील का तुमच्या माध्यमातून? जी, बिलकुल, विचारा त्यांना. आता हा नेरेटिव्ह कुठून सेट झाला की दर महिन्याला 8,000 देणार, वर्षाला 1,00,000 मिळणार, आता रोज सोशल मीडियावरती चाललंय. आम्ही या बाबतीत काही वक्तव्य नाही केलं ना. एक सौजन्यानं काम करायची पद्धत असते, आम्ही अजिबात उत्तर नाही दिलं. लोकांच्या थवेच्या थवे चाललेत आता हा जर नेरेटिव्ह सेट केला असेल की भारतीय जनता पार्टी तुम्हाला काही देणार नाही, आम्ही तुम्हाला वर्षाला 1,00,000 रुपये घरी देऊ, म्हणजे जर याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला तर वर्षाला 30,00,000 कोटी हवे. खंडकरजी, आजचा मुद्दा तो नाही आहे, पण तुम्ही मुद्दा काढलाच आहे तर त्याचं उत्तर कपिल ढोकेंना देण्याची मिनिटभराची संधी देतो. आजचा मूळचा मुद्दा काय आहे तर तुम्ही सत्तेत आहात. तुम्ही सत्तेत असताना पण ज्या चुका करत आहात त्या सत्तेतल्या चुका महागात नाही पडणार का, हा मुद्दा आहे. त्याच्यावर थोड्या वेळाने मकरंद मुळेंना बोलायची संधी देतो. आधी आपण हे जे 8,000 1,00,000 रुपयाचं प्रकरण काढलंय त्याच्यावर ढोके बोलतील. ढोकेजी, मिनिटभरामध्येच वक्तव्य आटोपायचं आहे. प्रत्येक कुटुंबाला 15-15 लाख रुपये देण्याचं आश्वासन ज्यावेळी मोदींनी दिलं होतं त्यावेळी गणेश खंडकर कुठे होते? त्यांना मोदींना असा प्रश्न का विचारावासा वाटला नाही? ही पहिली गोष्ट. दूसरी गोष्ट, हर एक के खाते में 15-15 लाख रुपये मोदी जी डालने वाले थे, वो अभी तक आए नहीं. ही पहिली गोष्ट. पण ढोकेजी गोष्ट, काही वक्तव्य नव्हतं. 1,00,000 रुपये. ढोकेजी, 1 लाखाचं वक्तव्य नव्हतं. तुमचं वक्तव्य आहे आणि ते टीव्हीवर आहे. ते तरी सांगा आपल्या असामान्य कुठे होतात डोके? तुम्ही काय परवा आमच्या राजकारणात गेलंय. किमान आपण वक्तव्य करताना आमच्यावर टीका करताना एखाद्या तारतम्य बोला. गणेश खंडकर ऐकायला शिका. मला पूर्ण करू द्या, नंतर बोला. पहिली गोष्ट, कुठे होता या वाक्याचं तुम्ही मला प्रश्न कसा विचारता? महिन्याला आणि 1,00,000 रुपये वर्षाला देऊ हा काँग्रेसचा जाहीरनामा होता. सरकार आल्यानंतर आम्ही तो दिला असता. तो नरेटिव्ह आम्ही का सेट केला, तो आमच्या लोकांना का आवडला, यामुळे तुमचं जगण्याचं कारण नाही. दुसरी गोष्ट, विषय आहे बोल घेवड्या लोकांचा. महाविकास आघाडीमध्ये पराभवाचं विश्लेषण करत असताना कुणीही कुणावर दोष देताना दिसलं नाही, कारण ही नैसर्गिक विचारांच्या पातळीवर महाराष्ट्राच्या हितासाठी निर्माण झालेली आघाडी आहे आणि महायुतीमध्ये सातत्याने
म्हणून तुमचे नागपूरचे विकास ठाकरे संजय राऊतांना काय बोलले एकदा तपासून बघा. नाना पटोले संजय राऊतांना काय बोलले ते एकदा तपासून बघा. त्याच्यानंतर तुमचे नेते मंडळी संजय राऊतांना काय बोलले हे तपासून बघा. काही करू शकत नाही याचं उत्तर गणेश सरकारांनी दिलं पाहिजे. आज याचा 1 लाख हा आमचा प्रचारातला मुद्दा होता. आम्ही आमचं सरकार आल्यावर तो दिला असता. हस्तक्षेप करतो. चर्चेला आपल्याला वेळ मर्यादेत आटोपायचे आणि भरकट उत्तर अजिबातच द्यायचं नाहीये. मकरंद मुळेंपर्यंत येण्याची हीच ती वेळ, हाच तो क्षण. मकरंद मुळे, माझा आवाज नीट येतोय आणि इथे केल्या गेलेल्या वक्तव्यांनाही आपण नीट ऐकलेलं असेल. प्राप्त स्थितीमध्ये आता जेव्हा नरेटिव्ह म्हणत महाराष्ट्रातल्या पराभवाची कारणमीमांसा केल्याचा प्रयत्न केला जातो, वरकरणी आतले अनेक दोष आणि त्या निमित्तानं पुढचा नवीन मुद्दा आता चर्चेत येतोय, समन्वयाचा अभाव. हे प्रकरण झाकण्याचा प्रयत्न होतो का? आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे शिवसेना गट याच्या युतीला किमान समान हिंदुत्वाचा काही ना काही धागा होता आणि तशी ती युती काहीशी नैसर्गिक आपण म्हणू शकतो, कारण परत शिवसेनेतला एक गट वेगळा झाला. परंतु अजितदादा पवार राष्ट्रवादी गट ही काही मुळात नैसर्गिक युती आणि भारतीय जनता पार्टीची नव्हती. वैचारिक भूमिकांपासून सैद्धांतिक भूमिकांपासून दोघांमध्ये फरक आहे, तो आजही जाणवतो. जसं आपण लक्षात घेतलं असेल की तो 3 दिवसापूर्वी जी अजितदादा पवारांच्या गटाची बैठक झाली आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली, तर त्यांनी आमदार अमोल मिटकरींचं वक्तव्य बरोबर नाही अशा प्रकारचा खुलासा पत्रकार परिषदेत केला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर ह्या 2 पक्षांचं येणं हाच मुळात त्या सगळ्या काहीसा खटकलेला मुद्दा होता. आणि हे स्वाभाविकच होतं की एकदा समजा निकाल चांगले आले असते तर ह्या चर्चा झाल्याच नसत्या. निकाल अपेक्षित न आल्यामुळे आज जरी आपण आपल्या चर्चेत यापूर्वी वाहिनीच्या चर्चेत म्हटलं होतं की अजितदादा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे तिघं समन्वय ठेवतील, प्रयत्न करतील, पण त्याच्यानंतरची जी पुढची कार्यकर्त्यांची फळी आहे, ज्यांनी हे अनुभवलं असेल, काही सगळीकडे झालं असेल असं नाही, एखाद्या मतदारसंघात त्याचा फटका बसला असेल, वक्तव्याचा, भूमिका घेण्याचा, असं काही ना काही निश्चित झालं असेल. त्यामुळे कार्यकर्त्यांमधली अस्वस्थता हळूहळू बाहेर पडते. परत एकदा अगदी ही जी कार्यकर्त्यांमधली अस्वस्थता आहे त्याचाच एक भाग फक्त आता कार्यकर्त्या पातळीवर राहिलेला नाहीये, तर महायुतीचे आमदार थेटच म्हणायला लागलेले आहेत की आता जर समजा विस्तार केला नाही तर महागात पडेल, विस्तार केला नाही तर त्याचा परिणाम चुकीचा होऊ शकतो. हे सगळं जे सातत्यानं बोललं जाऊ लागलेलं आहे, इतक्या खुल्यापणानं बोलले जाऊ लागलेलं आहे, हे यापूर्वी घडत नव्हतं. नक्की काय बिघडलंय, काय बिनसलंय? नाही, बिघडलंय काही नाही, अपेक्षित निकाल आला नाही, अश्वमेध रोखला गेलाय. समजा निकाल भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडी महायुतीला अपेक्षित आले असते तर प्रश्न तसेच राहिले असते, पण त्याची चर्चा झाली नसती. आता प्रश्नांची चर्चा होतीये. थोडासा कार्यकर्ता, त्याच्यावरच्या स्तरावरचा नेता, अगदी आमदारांपर्यंतचा गट तो थोडा मोकळा व्हायला लागलाय. कारण दुसरी चिंता अशी आहे की आता विधानसभेच्या जागांचं वाटप या फॉर्म्युल्यावर कसं होणार, कारण ज्याच्या जागा आणि ज्याचा मतांचा स्ट्राईक रेट आहे, म्हणजे मतांची टक्केवारी आणि जागांचे जिंकलेल्या जागांचे आकडे, याच्यात ह्याची विभाजन कसं होणार, आपल्या सीटचं काय, प्रत्येक आमदाराची पुढची काळजी, माझ्या जागेचं काय. बिलकुल याच्याचं उत्तर येत आहे. आपल्यासोबत गणेश खंडकर आहेत, त्यांनाही मुद्दा मांडण्याची संधी देतो. गणेशजी, आता चर्चा थोडी पुढे आली आहे. नव्या टप्प्यामध्ये मुद्दा असा उपस्थित राहतोय, नेते बोलायला लागले, ते बोलघेवडे होते म्हणून बोलायला लागले हा मुद्दा नाहीये, तर ते आता या भीतीतून बोलायला लागलेले आहेत का की आपलं भवितव्य विद्यमान लोकसभेच्या निवडणूक निकालामुळे अडचणीत येऊ शकतं, हे त्यांना वाटायला लागलंय म्हणून ते आता नेतृत्वावर दबाव निर्माण करतायत का? खंडकरजी, आपल्यासाठी 1.5 मिनिट बोला. नाही प्रसादजी, बघा असं आहे की मी परत एकदा यापूर्वीच्याही चर्चेमध्ये स्पष्ट केलेलं आहे, आज पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो. पराभव झाला का? तो होय, आमचा पराभव झाला. किती झाला? तर आम्ही 18 जागा जिंकलो. आम्ही 42 जागा दुसऱ्याला मिळाल्या आणि आम्हाला 5च जागा मिळाल्या, असं महाराष्ट्रात काही घडलेलं नाही, हे मी पहिले स्पष्ट करतो. जी वारंवार याची चर्चा होते, तर ज्या मतदारसंघामध्ये आमचे पराभव झालेले आहेत, तर कुठे 10,000, कुठे 15,000, कुठे 4,000, तर कुठे शेवटच्या टप्प्यात 5,500, तर कुठे 20,000. बघा, हे पराभव झालेल्याचं विश्लेषण आम्ही आमच्या पद्धतीनं पूर्णपणे आम्ही करून घेतलेलं आहे. किती दिवस लागतील याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचायला आणि काय निष्कर्ष निघालाय जर तुम्ही विश्लेषण केलेलं असेल? मी तुम्हाला परत एकदा सांगतो, जे वारंवार तुम्ही असं सांगताय की नेत्यांनी दबाव वगैरे, तर मी तुम्हाला प्रसादजी स्पष्टपणे सांगतो, मी मगाशी जे वाक्य उच्चारलं की काम करून सुद्धा ज्या वेळेला असा पराभव, तर महाराष्ट्रातल्या उत्तर भागामध्ये, म्हणजे मी आज तो विषय नाहीये म्हणून सांगतो की शरद पवार हे जे रसायन जे आहे ना, की जे लोकसभेची निवडणूक असली
की ते स्थानिक प्रश्नावरती लढतात आणि महाराष्ट्राच्या विधानसभेतली निवडणूक असली की दिल्लीमध्ये साहेबांचं वजन राहिलं पाहिजे म्हणून विधानसभेला मतदान करा या मुद्द्यावरती लढतात. उत्तर महाराष्ट्रात कांद्यावरती लढलो मी, नगरचा स्वतः मी तिथे गावी होतो, तिथे मराठा आरक्षणावरती निवडणूक लढली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ती निवडणूक शेवटच्या टप्प्यात वेगळ्या मुद्द्यावर गेली. त्यामुळे आमचा झालेला पराभव हा कार्यकर्त्यांच्या कुठेतरी जिवारी लागला. पण मी तेही स्पष्ट करतो की पराभव 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख, 4 लाखांनी झालेले नाहीत, हे 15-20 हजारच्या टप्प्यामधले आहेत आणि म्हणून ती अस्वस्थता आहे. तुम्ही जर निकाल पाहिलेत तर मुंबई शहरातले सुद्धा तुम्ही स्पष्टपणे बघा, मीरकोटेच्या किती मतांनी पराभूत झाले, कुठल्या मतदारसंघामुळे पराभूत झाले, हे जर तुम्ही पाहिलं तर फडणवीसांनी जे विश्लेषण केलं होतं ते तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे, अगदी अगदी माझ्या व्यवस्थित लक्षात आलं, म्हणूनच आज चर्चेच्यासाठी आपल्याला निमंत्रित केलं. पटकन कपिल ढोकेंपर्यंत पोहोचू. कपिलजी, विश्लेषण आणि आपल्या माध्यमातून मतप्रदर्शन करत असताना इथे गणेश खंडकर जे बोलत होते ते ऐकून तुमच्या चेहऱ्यावर हसू होतं. एकतर तुम्हाला हसण्याची आत्ताच्या घडीला एवढी इच्छा का झाली तेही सांगा. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी तयार आहे, 30 सेकंदात उत्तर द्या. माझं तत्पूर्वी एक तुम्हाला विनंती अशी आहे की गणेश खंडकरांनी आता पूर्ण शांततेनं ऐकून घ्यावं आणि नंतर बोलावं. विनाकारण आकांत तांडव करण्यात मला इंटरेस्ट नाही. आता पहिली गोष्ट, त्यांनी पूर्ण ऐकावं आणि मगच बोलावं. आता त्यांनी पवार साहेब महाराष्ट्रातली निवडणूक असली की स्थानिक प्रश्नांवर लढतात आणि मग म्हणजे लोकसभेची निवडणूक असली की स्थानिक प्रश्नांवर लढतात आणि विधानसभेची निवडणूक असली की दिल्लीतल्या वजनावर लढतात. हे त्यांनी मान्य केलं की स्थानिक प्रश्न हाताळण्यात भारतीय जनता पार्टी आता अपयशी ठरलेली आहे. स्थानिक प्रश्न लोकांचे सोडवण्यात ते अपयशी ठरलेले आहे. पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट, त्यांनी दुसरं फार सुंदर सांगितलं. पराभवाचं विश्लेषण करत असताना त्यांनी स्वतःच म्हणजे जखम त्यांनी फार चांगली फुंकर मारली की आम्ही कुठे किती मतांना हरलो, कुठे किती मतांना हरलो, इथे एवढे कमी आहे. आमच्या सीट किती मत, ज्या 18 सीट्स महाविकास आघाडीकडे नाहीत त्या कशा गेल्या, मग याचंही विश्लेषण त्यांनी थोडंसं करावं. नसेल तर मी त्यांना ते पाठवून देईल. ठीक आहे. अमोल खिडकीकर 48 मतांनी हारले. अकोल्याचे डॉक्टर अभय पाटील 50,000च्या आत मतांनी हारले. नरेंद्र खेडेकर किती मतांनी हारले, हा सुद्धा विचार त्यांनी आता केला पाहिजे. हा झाला पराभवाचा विषय. पराभव हा 1 मतानं झाला तरी तो पराभव असतो, पराभव हा 1,00,000 मतांनी झाला तरी तो पराभव असतो. हे आपण ठीक आहे. पण आता कपिलजी, माझा पुढचा मुद्दा तुमच्यासाठीच आहे आणि तुम्हीच त्याचं उत्तर पटकन द्यावं. तुमच्या लेखी अचानक महायुतीतल्या नेत्यांच्याकडून वक्तव्य सुरू होणं, काही अंशी शिस्तीला फाटा देणं, हे सगळं एका वेगळ्या भयगंडातून सुरू झालेलं आहे का? जे मकरंद मुळेंनी मगाशी सूचित केलं की अरे बापरे, आता विधानसभेला आपलं काय होणार, या भीतीतून लोक बोलायला लागली आहेत का आणि त्याच्यावर उपाय करू शकेल अशी परिस्थिती दिसतीये का? मी पुन्हा एकदा सांगतो की महायुतीमध्ये एकत्र आलेले तीनही पक्षाचे लोक हे कुठल्या तरी दबावाखाली किंवा कुठल्या तरी स्वार्थापोटी एकत्र आलेले आहेत. स्वतःचं कुठलंही नैतिक वजन त्यांच्यामध्ये शिल्लक नाही. म्हणजे अजित पवार गटाचे आणि शिंदे गटाचे आमदार ज्यावेळी लोकांमध्ये फिरतात त्यावेळी त्यांना खोके खोके म्हणून लोक अक्षरशः चिडवतात. त्यांचं कुठलंही वजन नाही. लोकसभेच्या निकालानं त्यांना आरसा दाखवलेला आहे आणि त्यांना आता कळून चुकलं की, आणि देवेंद्रजींना सुद्धा ते कळून चुकलं की आता ही परिस्थिती आपल्याला काही सावरता येणार नाही. म्हणून ते सगळी लोक एक भयापोटी, त्यांना माहिती आहे की विधानसभेत आता आपल्याला घरचा रस्ता पकडावा लागणार आहे. महाराष्ट्र हा महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. म्हणून महायुतीमधल्या अजित पवार गटाचे असो, शिंदे गटाचे असो की भारतीय जनता पार्टीचे असो, या सगळ्या आमदारांमध्ये आता भयाचं वातावरण आहे. कपिलजी, त्यांना प्रचंड इन्सिक्युअर ते स्वतःला फील करतात. ठीक आहे, गणेश खंडकर उत्तर देऊ इच्छित आहे. आपलं काही खरं नाही. कपिलजी ऐका, गणेश खंडकर उत्तर देऊ इच्छित आहेत. गणेशजी, तुमची वेळ सुरू होती. पुढचा प्रश्न तुमच्या नंतर मकरंद मुळे यांच्यासाठी असेल. प्रसादजी, मी आज एवढंच सांगतो की मला तुम्ही मध्येच संधी दिली म्हणून सांगतो की आज ज्या बोल घेवड्या विषयावरती आपण चर्चा करतोय, हळूहळू याचं विश्लेषण बाहेर येत आहे. आम्ही देखील अभ्यास करतोय आणि अभ्यास करत असताना म्हणून मी म्हटलं की जो पराभव झालाय तो मान्य करून आपण कुठे कमी पडलो यावरती काम करायचं असतं. जे अनेक निवडणुका आम्ही करत आलेलो, जेव्हा 2 खासदार होते तेव्हाही आम्ही असाच अभ्यास केला. 42 निवडून आले तेव्हा देखील अभ्यास केला. मी तुम्हाला एवढंच सांगतो की आज ज्या बोल घेवड्या विषयावरती आपण प्रसादजी बोलत आहोत, एक साधारणतः 15 ते 20 दिवस थांबा. महाराष्ट्राच्या विधानसभेचं पहिलं अधिवेशन आणि संसदेचं पहिलं अधिवेशन होऊ द्या. मुस्लिम मतांवरून जर का नाही या महाविकास आघाडीमध्ये भांडणं सुरू झाली आणि पुन्हा एकदा तुम्ही याच विषयावरती या नेत्यांना कोण थांबवणार, हा कार्यक्रम तुम्हीच घ्या प्रसादजी. आज आनंदाचा आहे, पण ज्या विषयावरती आपण बोलतोय या बाजूला कुठलंही काही अस्वस्थता असायचं कारण नाही. आमचं ध्येय धोरण अगदी स्पष्ट
भारतीय जनता आणि पार्टीच्या हा लोकांचा peak point दिवस होता. मुस्लिम द्वेष केल्याशिवाय सुरू होत यापेक्षा नाही. टर्नआउट गणेश यानंतर कंटाळा होणार नाही मुस्लिम ही अस्वस्थता करणार तुम्हाला आहात. तिकडे जाणवेल. चर्चेला पुढे न्यायचं आहे आणि याच चर्चेतला मुद्दा पटकन पकडतो तो हिंदू मुस्लिम याच्यापेक्षा पलीकडे जाऊन असा असेल की थोड्याच दिवसात अधिवेशनाच्या दरम्यान आणि किंबहुना अधिवेशनादरम्यानपेक्षा देशाचं संसदेतलं अधिवेशन पार पडल्यावर आणि राज्यातलं पावसाळी अधिवेशन पार पडल्यावर विधानसभेच्या साठीचं चित्र काय असेल आणि त्यावेळेला या बोलघेवड्या नेत्यांचं वर्तन कसं असेल याच्या संदर्भातलं एक सूतोवाच गणेश खंडकर करतायत. विश्लेषणाच्यासाठी मकरंद मुळे आपल्यापर्यंत येतोय. असं आहे की संयमी आणि समजूतदार आणि सगळ्या परिस्थितीचं भान असणारा प्रवक्ता किंवा नेता याच्याऐवजी आक्रमक नेता असा एक नवीन ट्रेंड निर्माण होतोय. आपण जितके आक्रमक तितकं आपल्याला ऐकलं जाईल, तितकी आपल्याला प्रसिद्धी चटकन मिळेल आणि काहीतरी वेगळं बोललं तर आपलं लक्ष वेधलं जाईल अशा प्रकारची मानसिकता निर्माण झाल्यामुळे सुद्धा बोलघेवड्या नेत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि हे बोलघेवड्या नेत्यांनी प्रत्येक वेळा पक्षाला अडचणीत आणले, अनेक ठिकाणी घडले, अनेक राज्यात घडलेलं आहे. आता याच्यातनं धडा घ्यायला लागतो, तो धडा घेणार की मला मला हा मला खरं तोच म्हणजे मुद्दा आहे. कळीचा मला आहे. तोच मुद्दा आपल्यापर्यंत आणायचा होता. तुम्ही म्हणताय की धडा घेणार की नाही हा मुद्दा आहे, पण इथे धडा घेणार की नाही याच्याही पलीकडे जाऊन तातडीनं उपाययोजना काही करणं गरजेचं आहे की नाही. काही उपाययोजना तात्कालिक असतील, काही उपाययोजना दूरगामी असतील. तात्कालिक उपाययोजना काय करण्याची गरज आहे? जेव्हा महायुतीचा सर्वोच्च नेता म्हणून देवेंद्र फडणवीस सातत्यानं सांगतायत प्रचाराला उत्तर देता आलं नाही, प्रचाराच्याकडे सातत्यानं दुर्लक्ष झालं, अर्थात विरोधकांच्या प्रचाराला उत्तर देता आलं नाही, विरोधकांच्या प्रचाराकडे दुर्लक्ष केलं, त्याला कमी लेखलं आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आत्ताच्या घडीला सुद्धा एकमेकांवर दोषारोप सुरू असणं. या गोष्टीतून धडा तात्कालिक काय घ्यायचा? प्रसादजी, असं आहे की भारतीय जनता पार्टीने आपली एक राजकारणातली वेगळी प्रतिमा निर्माण केली होती. ती म्हणजे हा पक्ष शिस्तबद्ध पक्ष आहे, केडर बेस पक्ष आहे. आता तरी तो मासेसचा असला तरी त्या अर्थाने, त्यामुळे इथे काहीसं काही नियंत्रण आहे, आपसात समन्वय आहे. पण ज्या प्रकारे पक्ष विस्तारत गेला, वाढत गेला, आता इतकं शक्य नाहीये की प्रत्येक जण आज उठून काय बोलणार आहे त्या प्रत्येकावर लक्ष ठेवा. हे ज्यांनी त्यांनी स्वतःवर नियंत्रण घालायचंय आणि हे नियंत्रण अगदी हा महत्वाचा मुद्दा, हा अगदीच महत्वाचा मुद्दा आहे की प्रत्येकानं स्वनियंत्रण स्वशिस्त लावली पाहिजे. जे बाहेरून आले आहेत त्यांच्यामुळे पक्षाची शिस्त बिघडतीये का? गणेश खंडकरांना काय वाटतं विचारा ना याच्यावर. अगदी 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 पटकन गणेशजी, आपल्याकडून प्रामाणिक उत्तर मिळेल अशी अपेक्षा करतो. जे बाहेरून आले आहेत त्यांनी भाजपची शिस्त बिघडवली आहे का आणि आता त्यामुळे अडचणी वाढतायत का? मकरंदजी, तुम्ही आहे ना क्षणाला एकदम तुम्ही आम्हाला मैदानात तोडलं त्या प्रश्नावरती. मी तुम्हाला एवढंच सांगेन की बघा, एक वाक्य तुम्ही जे म्हणालात की ज्या वेळेला पक्ष विस्तारत असतो त्यावेळेला अनेक विचारांची, अनेक स्वभावाची आणि अनेक कार्यपद्धती अंगीकारलेली माणसंही पक्षात येत असतात. ते नेते आमच्या सोबत येत असतात. स्वाभाविक आहे, प्रत्येकाची एक कार्यशैली वेगळी असते. आता आम्ही लहानपणापासून नमस्ते सदा वत्सले करत आलो, पण ते सगळ्यांनीच करावं अशी आमची अपेक्षा नसते. शेवटी हा पक्ष आहे, पक्ष हा पक्षासारखाच चालवावा लागतो, हेही तितकंच खरं आहे. आणि तुम्ही जे म्हणालात तेही मला मान्य आहे की होय, अनेक स्वभावाची, अनेक कार्यपद्धतीची सगळी व्यक्तिमत्व ज्यावेळी या पक्षात येतात त्यावेळी पक्ष जसा विस्तारतो तसा त्याचा फायदाही असतो. आणि कधी कधी होय, त्यांची मतं ते त्यांच्या पद्धतीनं मांडत असतात. ते काय पक्षाच्या विरोधात नसतं, पक्षाच्या विरोधात कोणी बोलत नाही, पण ती कार्यपद्धती त्यांची अशी असते, ते पटकन रिॲक्शन असते. होय, ती कधी कधी ती सूट होत नाही, ही वास्तविकता आहे. बिलकुल गणेशजी, वेळेच्या मर्यादेमध्ये फक्त आणि फक्त मिनिटभराचा वेळ उरलाय, तो मकरंद मुळे आपल्यापर्यंत देतो. मकरंद मुळेजी, 1 मिनिटामध्येच आपल्याला वक्तव्य पूर्ण करायचं आहे. नाही, असं आहे की एक आपण विश्लेषण करताना एक बाजू लक्षात घेतली पाहिजे. प्रत्येक वेळी बाहेरच्या नेत्यांनी ज्यांचं जे इन्कमिंग झालंय त्यांनीच पक्षाला अडचणीत आणलेलं आहे का? जे दीर्घकाळ पक्षाच्या कामात आहेत तेही कुठेतरी अशा प्रकारे व्यक्त झालेले आहेत. त्याची उदाहरणं आपल्याला आहेत. आता वेळेअभावी पण ती उदाहरणं देऊ शकणार नाही. त्यामुळे मुद्दा परत कुठे येतो? एकीकडे तुम्ही सत्तेकडे, पदाकडे, प्रतिष्ठेकडे जेव्हा जायला लागता आणि अनेक व्यवस्था जेव्हा तुमच्या अवतीभोवती उभ्या राहतात, तुमच्या केंद्रित जेव्हा व्यवस्था होतात पक्षाच्या, सत्तेच्या आणि व्यक्तीच्या, तेव्हा भान हरपतं आणि त्यातनं बोलघेवडेपणा वाढतो. अगदी या बोलघेवडेपणावर वेळीच नियंत्रण ठेवलं नाही तर प्राप्त स्थितीमध्ये येणाऱ्या विधानसभेत महायुतीच्यासाठी जास्त अडचणी असतील. मविया तर सत्तेत नाही आहे, त्यामुळे त्यांच्या बाबतीतल्या तूर्तास अडचणी तुलनेनं कमी आहेत. या चर्चेत आपण सर्व मान्यवर सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना
जय महाराष्ट्र.